नमस्कार मित्रांनो, मी संदीप लोखंडे तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऑफिसमधला मावळा. तर काल आपण जो व्हिडिओ टाकला त्याला खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तर आज आपण पाहणार आहोत डिसिप्लिन विदाउट फेअर. भीतीपोटी शिस्त लावलेली ही शिस्त नसते, ती फक्त भीतीच असते असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तर आपल्याला शिस्त ही शिकायची असेल तर महाराजांशिवाय दुसरं कोणतंच उपकरण आपल्याकडे मिळेल असं मला तरी वाटतं. महाराजांच्या सैन्यामध्ये खूप जबरदस्त अशी शिस्त होती. शिस्त ही भीतीपोटी नव्हती. महाराजांनी त्यांना विश्वास दिला, आदर दिला, आणि जी शिस्त होती ती स्वतः अवगत करून घेतली. मग तुम्हाला वाटत असेल शिस्त मोडली तर काय? शिस्त मोडली तर शिक्षाही होतीच, पण त्या शिक्षेची दहशत नव्हती. आता आजच्या ऑफिसमध्ये होतं काय, काही मॅनेजर असतात, त्यांना असं वाटतं ओरडलं, धमकावलं, प्रेशर दिलं म्हणजे शिस्त होती. असं नाही. त्याने काम होतं, पण ते काम मनापासून होत नाही. घाबरवून केलेलं काम हे तात्पुरतं असतं, पण तेच त्यांना तुम्ही रिस्पेक्ट द्या, त्यांच्या कामाचं कौतुक करा, ते नक्कीच तुमचं काम एकच्या ऐवजी 2 कामं करून देतील. तुम्ही तुमच्या टीमला स्पष्टपणे तुमच्या अपेक्षा सांगा. रूल सर्वांसाठी सारखे ठेवा. लीडरच जर शिस्त पाळत नसेल तर टीम मेंबर्ससुद्धा शिस्त पाळणार नाही. चांगलं काम झालं तर नक्कीच कौतुक करा. चूक झाली तर शांतपणे समजावून सांगा. त्यांची जबाबदारी त्यांना निश्चित करू द्या. आणि एक लक्षात ठेवा, भीतीमुळे लोक तुमचं ऐकतील, पण आदर दिला तर तुमच्यासाठी लढायला सुद्धा तयार होते. शिस्त निर्माण करायची असेल तर भीती निर्माण करू नका, विश्वास निर्माण करा. बॉस बनणं सोपं आहे, पण लीडर बना तर ते मोठेपणाचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा, आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही आणि तुमचे बॉस ऑफिसमध्ये कशा प्रकारे शिस्त पाळता. तोपर्यंत या मावळ्याला परवानगी द्या. जय शिवराय.